कसे बोलावे हा प्रश्न अनेकांना सतावतो। बोलायचं असतं पण योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही। या व्हिडिओमधून ही अडचण दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया। त्यासाठी काही नियम बघूया। पहिला नियम म्हणजे ऐकणे। चांगला वक्ता होण्यासाठी अगोदर तो चांगला श्रोता पाहिजे, कारण उत्तम बोलण्यासाठी आधी ऐकता आलं पाहिजे। मुळातच अनेकांना समोरच्याचा मुद्दा पूर्ण व्हायच्या आधीच बोलायची सवय असते, म्हणून समोरच्याचं ऐकून घेणं ही देखील एक कला आहे। ही कला आत्मसात करण्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे बघूया। बोलणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण लक्ष द्यावं। दुसरा, समोरचा बोलत असताना इकडे तिकडे बघू नये। असं केलं तर बोलणाऱ्या व्यक्तीचा अपमान होतो। 3, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरचा बोलत असताना त्याला मध्यस्थ तोडू नये। 4, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून झालं की मगच आपलं मत व्यक्त करावं। आणि 5, सिंपल रूल आपल्याला 1 तोंड आणि 2 कान दिलेले आहेत, त्यामुळे आपण जितकं बोलतो त्यापेक्षा दुप्पट ऐकावं असंच हा नियम सांगतो, नाही का? आता बघूया कसं बोलावं यासाठी। नियम 2, बोलताना आत्मविश्वास असावा। आत्मविश्वासाने बोलता आलं पाहिजे। आत्मविश्वासाची कमतरता असेल तर कसे बोलावे याविषयीचे बाकी मुद्दे काहीच कामाचे नाहीत, कारण आत्मविश्वास ही अशी गोष्ट असते जी हुशारीला सुद्धा मागे टाकते। त्यामुळे आत्मविश्वास महत्वाचा। आता अनेकांना प्रश्न पडेल की आत्मविश्वास वाढवायचा तरी कसा? ही काही एका रात्रीत वाढणारी गोष्ट नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात। आता म्हणजे नेमकं काय करायचं? बोलायची भीती वाटत असेल तर आधी आरशासमोर उभं राहून एकांतात सवय लावा, म्हणजे आपल्याला स्वतःला समजेल की आपलं काय चुकतंय। याने आपल्याला आत्मविश्वास वाटेल। नंतर आपल्या मित्रांशी, घरच्यांशी मोकळेपणाने बोलायला सुरुवात करायची। हे करताना त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचीही तयारी ठेवायची। मग आपोआपच आपल्या मनात आपण बोलू शकतो हा विश्वास निर्माण होऊ लागतो। भीती वाटणं स्वाभाविक आहे, मात्र नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की कोणीच परफेक्ट नसतं। ही बोलण्याची भीती आपली आपणच घालवू शकतो। नियम 3, बोलण्यातून लोकांना आपलंसं करून घ्यावं। 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेमध्ये शिकागो येथे भाषण केलं। या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी सर्वांना आपलंसं करून घेतलं। याचं कारण असं की बाकी सगळे आपल्या भाषणाची सुरुवात लेडीज अँड जेंटलमन असं म्हणून करत होते, मात्र स्वामी विवेकानंद यांनी सर्वांना ब्रदर्स अँड सिस्टर अर्थात बंधू आणि भगिनींनो असं संबोधलं। याच वाक्याने टाळ्यांचा कडकडाट झाला। प्रिय बंधू आणि भगिनी असं म्हटल्यामुळे लोकांना लगेच स्वामी विवेकानंद आपलेसे वाटले। लोकांना आपलंसं करून घेताना अजून एक गोष्ट करावी, ती म्हणजे जमेल तिथे समोरच्याचं कौतुक करावं, कारण प्रत्येक माणसामध्ये एखादी गोष्ट नक्कीच चांगली असते। ही गोष्ट कौतुकास्पद असते। सर्वांच्या समोर जर त्या गोष्टीचं कौतुक झालं तर त्या व्यक्तीला खरंच खूप छान वाटतं, मग त्या व्यक्तीला आपण आपोआपच आपलेसे वाटतो। नियम 4, देहबोली अर्थात बॉडी लँग्वेज ही छान हवी। यातील 5 महत्त्वाचे मुद्दे असे की 1, बोलताना चेहऱ्यावर हलकं हसू ठेवावं। समोरच्या डोळ्यात डोळे घालून बोलावं। 3, गरजेपुरते हातवारे करावे। 4, आपल्या देहबोलीतून आपलेपणा दिसावा। आणि 5, आपलं बसणं, उभं राहणं यातून आत्मविश्वास दिसावा, कसं बोलावं। शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे 5, आवाजाचा योग्य उपयोग करावा। आपण काय बोलतोय यापेक्षा आपण कसं बोलतोय हे फार महत्त्वाचं ठरतं। उदाहरणार्थ, इकडे ये असं जर मी शांतपणे म्हटलं तर समोरच्याला यावंसं वाटेल, मात्र मी चिडून जर मी म्हटलं इकडे ये तर समोरचा नाराज होईल। आपण बोलताना शब्द तेच असतात, पण कोणता टोन वापरतो यावर अवलंबून असतं। ही गोष्ट ट्राय करून बघा, आपल्यालाच फरक जाणवेल। काही जणांना सतत मोठ्या आवाजात बोलायची सवय असते, हेच काही जण अत्यंत लहान आवाजात बोलतात। याचा मध्य गाठता आला पाहिजे। गरजेनुसार आवाज कमी जास्त ठेवावा। जर आपण बोलत असताना श्रोत्यांची संख्या जास्त असेल तर आवाज मोठाच ठेवावा, आणि जर हीच संख्या कमी असेल आणि आपण कमी जागेत संवाद साधत असू तर फार मोठ्याने बोलण्याची आवश्यकता नाही। आपला आवाज समोरच्या कानाला छान वाटला पाहिजे, ऐकावासा वाटला पाहिजे। हे 5 नियम सहज अंमलात आणता येतील
अशी आहेत. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत. धन्यवाद.